इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो. कमी झालाय. दास विठोबाचे झालो. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो. तुका म्हणे पावटणे करू स्वर्गाची निशाणी. धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं. मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनीतिं नमो नारायणगिरिं ब्रह्मस्वरूपं. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. यमाज करी संतांचा माज करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा. मस्तक हे इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. धन्य आम्ही जन्मा आलो. दास विठोबाचे झालो. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. या अभंगातून मानवी देहाचं महत्त्व प्रतिपादन करताना तुकोबाराय म्हणतात की हा देव दुर्लभ नरदेह आपल्याला प्राप्त झालाय आणि या देहाला येऊन महाराज स्वतःचाच अनुभव सांगतायत की आम्ही भाग्यवान ठरलो, आम्ही धन्य ठरलो. त्याचं कारण आम्ही ईश्वराची भक्ती नामस्मरण काही सत्कर्म या जीवनामध्ये करू लागलो आहे. हे आयुष्य सच्चिदानंद स्वरूप परमात्म्याच्या प्राप्तीसाठी आहे असंही तुकोबाराय या अभंगातून सांगून जातात. आणि आयुष्य जर आपल्याला सकारात्मकपणे आणि सदहेतून जगता आलं तर स्वर्गीय आनंदापेक्षाही मृत्यूलोकीचा आनंद श्रेष्ठ ठरतो असाही अनुभव महाराज या अभंगातून आपल्या पुढे मांडतात. 4ही चरणाचा हा थोडक्यात मतितार्थ आपल्यासमोर ठेवला. प्राप्त वेळेमध्ये काही सेवा या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी, साईनाथांच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या निमित्तानं 2 शब्दांचा परिहार देणं आवश्यक आहे. आपल्या श्री क्षेत्र शिर्डीच्या लगत जुना कोपरगाव आणि आता नवीन राहता तालुक्यात असलेलं आपलं हे कणकुरी गाव आणि कणकुरी गावातील आपणा सर्वांना सुपरिचित राजकीय कमी राहू द्या, धार्मिक, सामाजिक, कृषी अशा सर्व क्षेत्रामध्ये ज्या परिवारानं आपला नावलौकिक मिळवलेला आहे, तो चालवलेला आहे, तो म्हणजे डांगे पाटील परिवार. या परिवाराचे आपले सर्वांचे आदरणीय सन्माननीय श्री बाबासाहेब पाटील डांगे तथा बापू यांच्या मातुश्री
कैलासवासी गंगा भागीरथी मातोश्री वेणूबाई दादा पाटील डांगे यांचं हे पुण्यस्मरण आज या ठिकाणी साजरं होतं आहे. प्रथम पुण्यस्मरण आहे. आपण सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेला आहात. विशेष करून वारकरी संप्रदायाची उपस्थिती ही या ठिकाणची अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. साधू संत टाळकरी गुणीजन महाराज मंडळी या परिवाराचा सर्वांशीच सर्व क्षेत्राशी स्नेहसंबंध राहिलेला आहे. तेव्हा या परिवारातील श्री बाबासाहेब दादा पाटील डांगे आणि धाकटे त्यांचे आपले सर्वांचे स्नेही नानासाहेब दादा पाटील डांगे, त्याचप्रमाणे सोपान पुंडलिक पाटील डांगे, भानुदास पर्वत पाटील डांगे, गोरख पर्वत पाटील डांगे, अंबादास ठकाजी पाटील डांगे, शिवाजी पर्वत पाटील डांगे, बाळासाहेब ठकाजी पाटील डांगे, त्याचप्रमाणे सौ लीलाबाई काशीनाथ वाणी या मुलगी आहेत. त्याचप्रमाणे सुलोचना रामकृष्ण आहेर या सुद्धा मुलगी आहेत. आणि त्या मातोश्रींच्या पुतण्या सौ आशाबाई रामनाथ थोरात, सौ ताराबाई किसन कालेकर, सौ कमलबाई लक्ष्मण वाणी असा हा संपूर्ण परिवार, समस्त डांगे पाटील परिवार, कणकुरीकर ग्रामस्थ, नवनाथ महाराजांच्या भूमी शेजारी हा कार्यक्रम होतो ते डोराळेकर सर्व आमचे ग्रामस्थ, या पंचक्रोशीतील सर्व उपस्थित बाबासाहेब पाटील डांगे आणि त्यांच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व क्षेत्रातील सर्वच आपण मान्यवर मंडळी, विशेष करून वारकरी संप्रदायातील आमची पूजनीय आम्हा सर्वांना मार्गदर्शन करणारी साधुसंत मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामध्ये आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आणि या परिवाराशी ज्यांचे विशेष स्नेहसंबंध आहे असे महंत राजेश्वर गिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम चिंचडगाव तालुका वैजापूर, त्याचप्रमाणे या परिवाराचे आणि आमचे सुद्धा ज्यांच्याशी विशेष स्नेहसंबंध आहे असे आमचे दुसरे गुरुबंधू श्री हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर माऊली महाराज, वैकुंठवासी किसन बाबा हरदे आश्रम संगमनेर, दुसरे आमचे गुरुबंधू आदरणीय श्री हरिभक्तीपरायण संजयजी महाराज जगताप भौर तालुका वैजापूर, या निमित्तानं आवर्जून उपस्थित वारकरी संप्रदायातील आमचे ज्येष्ठ स्नेही आणि कीर्तनकार आदरणीय हरिभक्तीपरायण संजय महाराज शेटे, हरिभक्तीपरायण बाळकृष्ण महाराज आहेर, हरिभक्तीपरायण आपले सर्वांचे स्नेही सुरोशे महाराज, त्याचप्रमाणे या भागामध्ये आपल्या अत्यंत उत्तम सेवा परमार्थाची देणारे दुसरे आपले स्नेही विकासजी महाराज. खरं म्हणजे इतकी मान्यवर मंडळी आज या ठिकाणी आहे की मला असं वाटतं की मी नामोल्लेखाच्या बाबतीमध्ये आजचा हा मोह आवरला पाहिजे. कारण इतकं मोठ्या स्वरूपात मान्यवरांची मांदियाळी आहे. आणि म्हणून विशेष करून गायनाचार्य आपल्याला लाभलेले आदरणीय किशोरजी महाराज शेळके, विलासजी महाराज कोतकर, अमोलजी महाराज गाढे, रामकृष्णजी महाराज चौधरी, देवरामजी महाराज आंभोरे, आमचे सहकारी स्नेही लोणी येथील भारतजी महाराज धावणे, समोर बसलेले आमचे या महाराज, या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय अरुणनाथ गिरीजी महाराज, त्याचप्रमाणे एकरुखे येथून उपस्थित आमचे श्री हरिभक्तीपरायण आगरेजी महाराज आणि सर्व आपले उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवर, विशेष करून कोपरगाव तालुका संजीवनी सहकारी साखर कारखाना आणि त्या संबंधानं स्वर्गीय कोले साहेब आणि त्यांच्या संबंधानं, कारण बाबासाहेब पाटलांचा साहेबांचा हा जवळचा स्नेह संबंध होता आणि म्हणून बरीच मान्यवर मंडळी उपस्थित आहे. त्यामध्ये अरुणदादा येवले असतील आणि त्यांच्या भागातून आलेली सर्व स्नेही मंडळी असतील. आता संगमनेर तालुक्यातून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले बापूंचे पाहुणे आणि आमचे स्नेही रहीमपूर येथील बाबासाहेब पाटील शिंदे, आमचे आदरणीय सहकारी आणि या भागातील परमार्थाची एक अत्यंत चांगली सेवा करणारे अर्जुनजी महाराज चौधरी, त्याचप्रमाणे गणेश कारखान्याचे सन्माननीय व्हाईस चेअरमन प्रतापदादा जगताप,
मधुतात्या असतील, माजी व्हाईस चेअरमन आदरणीय लहारे पाटील शिवाजी तात्या असतील, कातोरे पाटील आहेत, इथे भांडास मामा पुढे बसलेले आहेत, जपे पाटील आहेत, नवले पाटील आहेत. आता किती उल्लेख मी करणार, लांब तर काही नजर पुरत नाही. परंतु इथे जी सर्व सन्मान्य मंडळी या ठिकाणी, सन्मान्य आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सदाफळ पाटील आहेत, चोळके अण्णा आहेत, देवराम पाटील आहेत, सर्व मान्यवर आपण उपस्थित आहात आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणारा आजचा कार्यक्रम. आमचे दोन्ही मृदंगाचार्य, खरं म्हणजे वाजवणाऱ्यांनाच विसरलो होतो. संतोषजी महाराज आणि शिंदे महाराज, उत्तम प्रकारचे दोन्ही वादक आपल्याला आज लाभलेले आहेत. मागे सर्व जी मंडळी बसलेली आहे, आता खूप सगळा हा हॉल भरला आहे, त्याच्यामुळे विनंती आलेली आहे आदरणीय डांगे पाटील बापू आणि त्यांच्या परिवाराकडून, आपण सगळ्यांनी सरकून घ्यायचं आहे. महिला वर्गालाही विनंती आहे, आपण पुढे सरकून घ्या. आपल्या समोर फक्त जागा ठेवू नका शिल्लक, जेणेकरून मागून आलेल्या पाहुण्यांना आता जागा राहिलेली नाहीये. थोडं थोडं सरकून घ्या. भागवत पाटील, गावकऱ्यांपासून चालू करा, म्हणजे जरा बाकीचे पाहुणे सरकतील. विठाला विठाला माजी सभापती मच्छिंद्रजी टेके पाटील, वैजापूर तालुक्यातील ज्येष्ठ मार्गदर्शक सूर्यबान पाटील जगताप, खरं म्हणजे खूप सगळे मान्यवर आपण आहात, मी आधीच सांगितलंय, आणि सर्वजण आपण उपस्थित आहात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज आपण मातोश्रींना ही आदरांजली श्रद्धांजली या ठिकाणी वाहतोय. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंगही आपल्या पुढे सेवेसाठी प्रस्तुत केलेला आहे आणि या अभंगातून महाराज मनुष्य देहाचं महत्व सांगतायत. मला वाटतं काळ जसजसा पुढे जातोय तसं मनुष्य देहाचं महत्व सांगणं हे अधिक गरजेचं होत चाललंय की काय, अशी परिस्थिती आता हळूहळू निर्माण होते. कारण जीवनातील बहुतांशी दुःख आणि समस्या हे आपल्यालाच महत्व न कळाल्यामुळे निर्माण झालेल्या समस्या आहे. आपुला आपण पया विसरू जो धनंजया, तेची जाण या अज्ञानारूप. आपल्यालाच विसर पडणं, आपलं स्वत्व विसरणं. आपल्याला विसर पडतो म्हणजे त्याचा अर्थ काय? स्वत्व. मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपल्यातली माणुसकी, आपली घराण्याची कुल परंपरा, समाजाची आदर्श परंपरा, आपल्या धर्मानं दिलेली विशेष भक्ती परंपरा, अशा अनेक गोष्टी आहेत की काळाच्या ओघामध्ये या सगळ्या गोष्टी हळूहळू लोप पाहू लागल्यात, असं चित्र आपल्याला आजूबाजूला निर्माण होताना दिसतंय. आणि त्यातूनच समाजातील सर्व समस्या आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मनुष्याला जर का सुखानं जगायचं असेल, व्यक्तिगत जीवन आणि सामुदायिक जीवन हे सुखानं व्यतीत करायचं असेल, तर आपल्याला आपण कोण आहोत हे स्मरणात ठेवावं लागेल. हे जगत ज्यानं निर्माण केलं त्यालाही स्मरणात ठेवावं लागेल. ज्यांनी जन्म दिला त्यांनाही आठवणीत ठेवावं लागेल. ज्यांच्या सहकार्यानं जीवनामध्ये वाटचाल करतो त्या समाजाचे उपकार असतात त्यांनाही ध्यानात ठेवावं लागेल. जे संत, ग्रंथ आणि महापुरुष आम्हाला प्रबोधन करून सन्मार्ग दाखवतात त्यांनी दिलेला विचार आणि त्या लोकांनाही आम्हाला स्मरणात ठेवावं लागेल. तुकोबारायांनी या सर्व गोष्टींना एका वाक्यात त्याचा धोका आपल्याला सांगितलेला आहे. महाराज म्हणतात, विसरली तया विसरली तया थोर झाली हानी, पकतील खानी चौजांची जान, पकतील खानी चौजांची जान. विसरली
धानी पचतील खानी 84च्या. आपल्याला माहिती आहे, योग्य वेळी मशागत आणि पेरणी करायला जो शेतकरी विसरतो त्याची हानी होते. योग्य वयामध्ये ज्ञान, गुण आणि संस्कार पुढच्या पिढीला द्यायला जे विसरतात त्यांची हानी होते. योग्य वेळी तपासणी करून औषध घ्यायला जे विसरतात त्यांची हानी होते. तसं बरवी हे वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. ही मनुष्य देहामध्ये जी वेळ आपल्याला सापडली, जी संधी मिळालेली आहे, याच्यासारखी मोठी संधी जीवनात दुसरी कोणती नाही. कारण बाकीचे जन्म अनेक मिळाले, पण त्या जन्मामध्ये ना देव ओळखता येतो ना देवाला भजता येतं. पाप आणि पुण्य काय याचा निवाडा करता येत नाही. योग्य आणि अयोग्य काय हे समजत नाही. आणि म्हणून येची देही घडे देवाचे भजन, अनिक हे ज्ञान नाही कोठे. मनुष्य देहाला जी विशेषता परमेश्वरानं प्रदान केलेली आहे ती बुद्धीची विशेषता आहे. इतर प्राण्यांपेक्षा तसं माणसाचं शरीरही सोयीचं आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचा शब्द आहे. संत मुखातले काही शब्द फार महत्वाचे असतात. कोणी म्हणेल सुंदर शरीर आहे, तर महाराज त्याला फार सुंदर म्हणण्याच्या भानगडीत पडले नाही. कारण त्यांना माहिती आहे शरीराचा अखेर काय. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीर. म्हणून संत महात्मे त्याला सुंदर म्हणत नाही. सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचा शब्द आहे. ते म्हणायचे की बाकीच्या प्राण्यांचे देह हे गैरसोयीचे आहेत आणि मनुष्याचा देह हा सोयीचा आहे. आता हे सगळ्यांनी आपण अनेकांनी ऐकलेलं आहे. आमच्या गुरुबंधूंनी सुद्धा हे वाक्य महाराजांच्या मुखातून अनेक वेळा ऐकलंय. सोयीचा देह आहे. सोयीचा म्हणजे महाराज म्हणायच्या मनुष्याला तोंड या बाजूनं दिलं आणि डोळे मागच्या बाजूनं दिले असते तर काय खावं हे जर पाहायचं म्हटलं तर म्हणजे जेवला पुढे असताना दिसलं मागचं असतं. सगळी गैरसोय ना. गैरसोय काय, हात आहे, पाय आहे, कान आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन. जेने तू जोडसी नारायण बोला, नासी जीवन भावरोग, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जोडसी नारायण नासी जीवन भावरोग. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन. आणि म्हणून कबीरदासजी म्हणतात, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना. औट हात का 3.5 हाताचा हा मनुष्य देह. बघा ना, माणसाला बुद्धी दिली आणि म्हणून त्याला योग्य अयोग्याचा निवाडा करता येतो. खरं खोटं काय, बरं वाईट काय, मी आपल्याला सांगू. कदाचित मोहामुळे, अज्ञानामुळे, चुकीच्या सवयींमुळे जरी काही माणसं वाईट वागत असली तरी त्यांनाही कळतंय आपला मार्ग वाईट आहे म्हणून. त्यांना हे ठाऊक आहे, निश्चित ठाऊक आहे आपला मार्ग हा सन्मार्ग नाही. आणि म्हणून बऱ्याच लोकांनी आयुष्याच्या शेवटी बोलत असताना, ऑस्ट्रेलियामध्ये एक नर्स, तिने एक पुस्तक लिहिलंय. तिच्याकडे असा वॉर्ड होता, एका मोठ्या हॉस्पिटलचा असा वॉर्ड होता की जिथे आता
शेवटची अवस्था ज्या पेशंटची आहे, ज्यांना सांगितलं हॉस्पिटलनी, जाहीर केलंय तुमचं आता खरं नाही, तुम्ही काही दिवसाची साथीदार आहात, आणि त्या वॉर्डमध्ये सेवा करण्यासाठी जे काही स्त्री पुरुष होते त्यात ती एक नर्स होती सेवा करणारी. मृत्यू ज्यांच्या समोर उभा आहे अशा लोकांच्या मुलाखती तिनं घेतलेल्या आहे. मृत्यू ज्यांच्या समोर आहे, आणि त्यावेळेला ते सगळे अनुभव, त्यातले जे जे तिला स्मरणात राहिले ते अनुभव असं आपण म्हणूया, ते तिनं त्या पुस्तकामध्ये मांडलेले. आणि मांडत असताना तिचा सारांश त्या पुस्तकाचा ती सांगते, ती नर्स सांगते की बहुतांशी लोक मला असेच भेटले की जे कोणी म्हणालं नाही की मला आता फार जमीन घ्यायची राहून गेली, फार पैसे कमवायचे राहून गेले, फक्त एवढं मात्र जरूर म्हणाले की आमच्याकडून कुटुंबाला सहकार्य करायचं राहून गेलं, आम्ही मुलांना कमी वेळ दिला, आम्ही आईवडिलांना सांभाळायला कमी पडलो, असे बरेच लोक बोलले. आम्ही ईश्वराची भक्ती करायला कमी पडलो, असे बरेच लोक बोलले. कारण मी आपल्याला सांगू, जीवनातले काही प्रसंग असे असतात की तिथे सहसा माणसं ही खरं बोलतात, आणि तिथंही खरं बोलत नाही त्यांना अतिचतुर म्हणावं. या आयुष्यभर तर लबाड वागलेच, पण मरताना प्रतिक्रिया सुद्धा लबाडीची देऊन गेले. यांच्या बाबतीत नाही बोलत मी, इतक्या महालबाडांच्या बाबतीतला हा विषय नाही आहे. हा विषय सर्वसाधारण जीवन जगणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्या माणसांचा आहे की जे एक तर चूक करतच नाही, पण झाली असेल चूक तर कबुली द्यायला मागे पुढे पाहत नाही. विठाला मृत्यूशय्येवर पडलेल्या माणसांचे हे जबाब आहेत. त्यांचं म्हणणं असं आहे, आम्ही अधिक सेवा करायला पाहिजे होती, आम्ही अधिक कुटुंबवत्सल म्हणून जगायला पाहिजे होतं, आम्ही अधिक आमच्यासाठी वेळ द्यायला पाहिजे होता. मला हे त्या नर्सचं हे पुस्तक आणि तिचं मनोगत वाचताना ऐकताना असं वाटलं की तुकोबारायांनी हेच सांगितलं होतं. आमच्या आयुष्यामध्ये काय राहून गेलं हा पश्चाताप ज्या माणसाला येतो त्याविषयी एक नाटाचा अभंगच महाराजांनी लिहिलेला आहे. नाही केला करविला परोपकार, नाही दयाले पीडिता पर, करू नये तो केला व्यापार, वाहिला भार कुटुंबात, नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंद, केले बहुत परनिंदा. नाही ऐकिले गायले गीत. मृत्यू जवळ येऊन ठेपल्यानंतरही मनुष्याला जर का त्याचा विवेक जागा होत नसेल तर त्याला मनुष्य काय म्हणायचं. आणि म्हणून माणसाला विवेक दिलाय देवाने. निदान माणसानं, मी सकाळी कुठे वाचत होतो येताना, संत मोरारी बापूंची 4 वाक्य इतकी सुंदर होती, कधीतरी लिहून ठेवलेली त्यांची कथा ऐकताना ते मला आज बऱ्याच दिवसांनी सापडलं. त्यांनी असं म्हटलं की देवाला 4 लोक फार आवडतात. देवाला 4 लोक फार आवडतात. कोण आवडतात? एक निर्धन असताना सुद्धा दानधर्म करणारा. निर्धन आहे, परिस्थिती हलाखीची आहे, पण तरी सप्ताहाची वर्गणी म्हटलं कामाला जाता जाता पहिली आणून देतो. तुम्हाला सांगतो, नाही तरी प्रत्येक गावात पहिल्या वर्गाने अशाच माणसांच्या. आता कृपा करून मला मागं राहणारी माणसं कोण यांची लिस्ट विचारू नका. विठाला कारण ती लिस्ट जर तुम्ही विचारली तर विनाकारण धक्के बसतील तुम्हाला ऐकून. आणि म्हणून निर्धन असताना दान करणारा हा देवाला आवडतो. बालपण किंवा तरुणपणीच परमार्थाला लागणारा हा देवाला आवडतो. मोरारी बापूंची वाक्य आहे. त्यांची कथा ऐकली होती एका कुंभमेळ्यात आम्ही त्यावेळी. त्यानंतर अत्यंत बलवान असून सुद्धा शांत आणि संयमानं वागणारा
हा देवाला आवडतो. आणि अत्यंत धनवान असून सुद्धा गर्वरहित जीवन जगणारा, विनम्र जीवन जगणारा हा देवाला आवडतो. काय छान मोजपट्टी दिली हो मोरारी बापूंनी. लावूनच पाहायला हरकत नाही आपल्याला. आणि हे कोणी कोणाचं माप काढायचं नाही, ज्याचं त्यानं काढण्यासाठी दिलेलं माप आहे. आपण आयुष्यभर लोकांचीच मापं काढतो. ही मोजपट्टी आहे, मी मलाच लावून पाहिजे. हे बसतंय का? बसतंय का कुठे याच्यामध्ये? आणि म्हणून मनुष्य जीवन हे फार सुंदर आहे. पण ते सुंदरतेनं कसं जगावं हे जोपर्यंत आपण संतांकडून समजून घेत नाही, ग्रंथांकडून समजून घेत नाही, माणसाला विवेक दिलेला. त्यांचे आणखी वाक्य आहे पुढे. ते म्हणाले काही लोक देवाला आवडत नाही. कोण आवडत नाही? तर त्यांनी सांगितलं, पहिली गोष्ट, ज्याच्याकडे द्रव्य आहे पण तो दान करत नाही, असा मनुष्य देवाला आवडत नाही. ज्याच्याकडे शक्ती आहे पण त्या शक्तीचा आणि सामर्थ्याचा सतत दुरुपयोग करतो, अशी माणसं देवाला आवडत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं नव्या पिढीतील कधी कधी काही तरुण मंडळी चांगला प्रश्न विचारतात की महाराज, आजच्या या बदलत्या युगामध्ये आम्ही परमार्थ कसा करावा? आमची नोकरी, आमचा व्यवसाय, आमची शेती, जे काही आहे, आमची व्यस्तता आहे जबाबदारीमुळे, आम्ही परमार्थ कसा करावा? तर त्यांच्यासाठी एकच उत्तर आम्ही देत असतो की तुमच्या क्षमतेचा सदुपयोग करा. तुम्हाला देवानं दिलेली जी क्षमता आहे तिचा दुरुपयोग होऊ देऊ नका. तुमच्याकडे जर संपत्ती असेल तिचा दुरुपयोग होऊ देऊ नका, सदुपयोग करा. बुद्धी असेल, बुद्धीचा दुरुपयोग होऊ देऊ नका. बुद्धी चातुर्य आहे म्हणून कोणात भांडणं लावून देऊ नका. बुद्धी चातुर्य देवानं दिलंय म्हणून कोणाचा बुद्धिभेद करू नका. चांगला सल्ला द्या, चांगल्यासाठी बुद्धी वापरा. नाहीतरी ज्ञानोबरायांनी म्हटलंय ना, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सगळ. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराजे बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी. एका बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. मला वाटतं महाभारतामध्ये एक बुद्धिमान आहे, त्याचं नाव आहे शकुनी, की जो सतत कौरवांना काहीतरी शिकवतोय आणि पांडवांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय. पण दुर्दैव असं आहे त्या शकुनीचं की आजही कुणीही आपल्या घरातल्या माणसाचं नाव शकुनी ठेवत नाही. पा अनेक मामा भेटतात, चांगले चांगले मामा समाजात भेटतात, चांगले मामा भेटतात, पण शकुनी नावाचा मामा अजून कोणी भेटलेला नाही. त्याचं कारण त्यानं बुद्धीचा सदुपयोगच कधी काही केला नाही. प्रत्येक वेळेला तो काहीतरी चुकीचं सांगत होता. द्वेषानं, मत्सरानं भरलेली ती बुद्धी होती. वक्रता होती त्या बुद्धीमध्ये, वक्रता. म्हणून ज्ञानोबाराय म्हणाले, जे खळांची व्यंकटी सांडो. व्यंकटी म्हणजे वक्रता, वाकडेपणा. हा विचारातला वाकडेपणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत माणसाला समाजामध्ये सुद्धा सन्मान मिळणं शक्य नाही आणि व्यक्तिगत स्वतःला समाधानही मिळणं शक्य नाही. समाधान आणि सन्मान या दोन्ही गोष्टी माणसाला सरळ वागण्यानंच मिळतात, हे जगात अनेक वेळेला सिद्ध झालेलं आहे. विठाला विठाला. या विषयाचा थोडा विस्तार करून विचार करून आपण पाहू. वाकड्या मार्गाने सन्मान मिळाला तरी समाधान मिळत नाही. समाधान कुठे मिळतं? बरं, वाकड्या मार्गाने मिळालेला सन्मान तो शेवटपर्यंत टिकत नाही, कारण तो नसतोच मुळी सन्मान. आणि म्हणून खऱ्या अर्थानं व्यंकटी सांडो. शकुनी मामाच्या विचारामध्ये व्यंकटी आहे, वाकडेपणा आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाविषयी विचार करताना ह्याचं कसं वाटोळं होईल असाच विचार सातत्यानं तो करतोय.
ही एक बुद्धी आहे. आणि दुसरी एक बुद्धी आहे ती भगवान श्रीकृष्णाकडे आहे. आणि ही बुद्धी अशी आहे की इथे शत्रू सैन्यामध्ये असलेला कर्ण त्याचं वर्णन करण्या इतपत बुद्धीची उंची आहे आणि व्यापकता आहे. ही बुद्धी आहे. भगवान श्रीकृष्ण एकदा अर्जुनाशी बोलत होते आणि विषय निघाला औदार्याचा. कोण बरं जगामध्ये उदार आहे? त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, माझं ठाम मत आहे की या जगामध्ये सद्यस्थितीत या भूतलावर कर्णासारखा कोणी उदार नाही. आता कर्णासारखा कोणी उदार नाही इतकं मोकळ्या मनानं कर्णाचं वर्णन केल्यामुळे अर्जुन सुद्धा थोडा वेळ शांत झाला. तो मनातल्या मनात विचार करायला लागला, अर्जुन, हे देवाचं नेमकं चाललंय काय? हा वरून पाठिंबा ना आतून घात असं तर नाही काही? देव तर म्हणाले, मी तुझ्या सोबत आहे अर्जुना, वर्णन तर कर्णाचं चाललंय. मला वाटतं समाजात अजून सुद्धा खरी माणसं आहेत, जे ज्याच्या बाबतीत चांगलं आहे ते खरेपणानं खरं बोलतात. आणि म्हणूनच जग चाललेलं आहे. उगीच एखाद्या चांगल्याला वाईट म्हणायचं, आपण निष्ठावान आहोत हे दाखवण्यासाठी, हेही चुकीचं आहे. आणि मी पाहतो समाजातली सुज्ञ माणसं असं कदापि करत नाही आणि करता येणार नाही. आणि म्हणून अर्जुना, मान्य आहे की कर्ण हा प्रतिपक्षात आहे, तो आपला विरोधक आहे, त्याचं आपलं सध्या युद्ध सुरू आहे. पण त्याचे जसे काही दोष आहेत, तो चुकीच्या संगतीत गेला हा त्याचा दोष आहे. अनेक दोष आहे. पण त्याचबरोबर त्याचा औदार्य नावाचा जो गुण आहे. आमची जुनी वाडवडील मंडळी सांगायची, एकदा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनानं परीक्षाच घ्यायची ठरवली, कोण किती उदार आहे. दोघांनी सामान्य माणसाचं रूप घेतलं आणि म्हणाले, आम्ही यात्रेकरू आहोत, आम्हाला सीधा सामुग्री पाहिजे. धर्मराजाच्या दारात गेले भिक्षा मागण्यासाठी. आम्ही स्वयंपाक करून खातो, स्वतःच्या हातानं केलेला पाक, त्याला म्हणतात. आपण आयुष्यभर दुसऱ्याच्या हातचं खातो तरी स्वयंपाक म्हणतो. शब्दांचा कधी विचारच केला नाही, काय शब्द आहेत नेमकं? स्वयंपाक, स्वयंपाक. आणि म्हणून स्वयंपाक जरी नाही करण्याची आपल्याला संधी मिळाली, निदान स्वतःच्या हातानं पाणी घेता आलं तरी धन्य समजावं. स्वतःचं ताट धुण्याची संधी एखाद दिवशी मिळाली एखाद्या मंदिरात गेल्यावर तरी धन्य समजावं. तिथं भांडत बसू नये, मी नाही धुणार ताट म्हणून. इतक्या ताठ माणसानं जाऊच नाही अशा ठिकाणी. मग विठाला विठाला. आणि मला वाटतं आपण सगळी माणसं तेवढी मनाची भक्तिभाव आणि उदारता आपल्याकडे असते. आपण त्या उदारतेनं वागतो तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्याला जिथे बस, या ना पुढे या. विठाला विठाला. संगमनेर तालुक्यातून दिघे पाटील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. कर्ण हा उदार आहे. धर्मराजाकडे जेव्हा दोघ जण गेले, अर्जुन आणि कृष्ण, त्या वेळेला त्याने सांगितलं, आम्हाला सीधा सामुग्री पाहिजे, स्वयंपाक करण्यासाठी चंदनाची लाकडं. धर्मराजानं आपल्या सेवकांना विचारलं, अरे बाबा, चंदनाचं सरपण मिळेल का? म्हणाले, बाहेर पाऊस चालू आहे, ओलं झालेलं आहे बाहेर जंगलातलं सरपण, घरात सरपण काही शिल्लक नाही चंदनाचं. आणि सांगितलं, आमच्याकडे चंदनाचं सरपण मिळणार नाही बाबा, पण तुम्हाला सीधा सामुग्री काय पाहिजे ती मिळेल. आता हे दोघं परीक्षा घ्यायला आलेले श्रीकृष्ण अर्जुन. त्याने सांगितलं, मग आम्हाला तुमचा सीधा पाणी पण नको. आम्ही यात्रेकरू बोलतेच विचित्र दिसतात बा, हरकत नाही. हे दोघंही निघाले, कर्णाच्या दारात गेले आणि कर्णाला विचारलं की आम्ही यात्रेकरू आहोत, आम्हाला काही डाळ गुळ तेल तांदूळ सीधा सामुग्री द्या आणि चंदनाचं सरपण द्या. कर्णानं सांगितलं, व्यवस्था करतो. आणि पाहिलं, मध्ये विचारलं तर चंदनाचं सरपण शिल्लक नाही, परिस्थिती तीच, बाहेर पाऊस. पण त्याच्या पटकन लक्षात आलं, आपण ज्या पलंगावरती झोपतोय तो पलंग चंदनाचा आहे आणि आजपर्यंत आपण माणूस हा दारातून रित्या हाती जाऊ दिलेला नाही. त्यानं तो पलंगच मोडला आणि ते सरपण म्हणून आणून दिलं. आणि मग ते घेतलं दोघांनी सोबत
अर्जुनाने कृष्ण सीधा सामुग्री घेतली आणि मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना आता तू सांग कोण उदार आहे. धर्मराज कंजूस आहे असं मी म्हणत नाही, पण कर्णा एवढा मोठा औदार्य गुण त्याच्याकडे नसल्यामुळे त्याला वेळेला सुचलं नाही. कारण जो गुण ज्याचा विशेष असतो त्याला त्यातलं विशेष सुचत असतं. आता हे गातायत, रागाचा विस्तार कसा करायचा हे त्यांना विशेष सुचेल. मला ते स्वर जरी समजले, मला त्या रागाचा विस्तार करता येणार नाही, कारण मी त्याचा सराव केलेला नाही, किंबहुना त्यातली तपश्चर्या माझी नाही. कोणत्याही गोष्टीमध्ये ज्याचं जे विशेषत्व आहे ते मान्य केलं पाहिजे. विठाला कुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु नारायणगिरी महाराज. आणि म्हणून बुद्धी दोघांकडे आहे. बुद्धीसाठी बोलतो. सदुपयोग म्हणजे काय? संपत्तीचा सदुपयोग, बुद्धीचा सदुपयोग, सत्तेचा सदुपयोग, कला कौशल्य आणि जीवनाचा एकंदर सदुपयोग म्हणजेच परमार्थ आहे. आम्ही किती जगलो याला महत्व नाही, त्या जीवनाच्या वाटचालीत किती लोकांना उपयोगी पडलो. दोन वर्ग आहे जगात. इतरांचा उपयोग करून घेणारे हा एक वर्ग आणि इतरांना उपयोगी पडणारे हाही एक वर्ग. मला वाटतं या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनात संमिश्र असतात. आपण कधी ना कधी इतरांचा उपयोग करून घेतोच प्रत्येक जण, त्याशिवाय जीवन पुढे जाऊ शकत नाही. आईपासून त्या सेवेची सुरुवात होते, तर स्मशानात शेवटी जाताना त्या तिरडी बांधणारा शेवटचा माणूस तोही आपल्या उपयोगात शेवटी येतो. गावागावामध्ये ही माणसं असतात, पण तरी आम्ही म्हणतो नाही आम्हाला कोणाचं काही घेणं नाही. अरे लोकच बांधणार आहे तुला शेवटी, तू काय घेऊन बसला? मला कोणाचं घेणं नाही त्याने बोलतोय काय? विठाला विठाला मायबाप हो, या जगामध्ये खूप धनवान लोक झाले, खूप सत्ताधीश झाले, खूप ज्ञानवान लोक झाले, पण ते कधीही उद्धटपणानं उर्मटपणानं वागले नाही आणि त्यांचाच इतिहास तयार झाला. जे उद्धटपणानं उर्मटपणानं गैरसोयीचं वागले ते मात्र अवमानित झाले. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला हे मनुष्य जीवन समजून घ्यायचं आहे. मिळालंय हे जीवन, पण हे जीवन आम्ही कसं जगायचंय हे जर का आमच्या लक्षात आलं तर या जीवनावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे असं हे जीवन आहे. बघा, याच जीवनामध्ये मनुष्याला ज्ञान प्राप्त करता येतात आणि गुण प्राप्त करता येतात. बाकीच्या देहामध्ये शक्य आहे का? मला सांगा, कुठल्या पशु पक्ष्यांना डिग्री, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होता आलं? ज्ञानोबारांनी जरा वेगळ्या भाषेत सांगितलं. ज्ञानोबाराय म्हणतात, सर्कसीमध्ये पशु पक्षी कसरत करतात, तिथे त्यांची बुद्धिमत्ता दिसून येते, परंतु तरी सुद्धा त्यांना स्वतःची सर्कस काढता येत नाही, ही त्यांची मर्यादा आहे. सर्कसीत कसरत करता येते इथपर्यंत बुद्धी त्यांना आहे, पण स्वतःची सर्कस काढता येत नाही. आणि म्हणून जो सर्कस काढतो तो त्याच्यापेक्षा काहीतरी बुद्धिमान असतो. मला वाटतं ही स्टेप समजूनच घेतली पाहिजे, त्याशिवाय आपल्याला या जगाचं विश्लेषण नीटपणे करता येत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पशुपक्ष्यांनाही बुद्धिमत्ता आहे. चाचूचे सांडसे खंडीजे पयपानी राजहंसे. राजहंसा पाणी आणि दूध वेगळं करतो, पण तरी सुद्धा माणसाच्या बुद्धीची बरोबरी करू शकत नाही. विशेष गोष्ट त्याला एखादी असेल. चंद्राच्या किरणातला अमृत बाहेर काढतो चकोर, चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा, आणि राजहंसा चारा मुक्ता फळे, असं वर्णन महाराजांनी करून ठेवलं. पण तरी सुद्धा मानवाची जी बुद्धी आहे ती विशेष आहे. ज्ञान त्याला सतत प्राप्त करता येतं. पहा ना, या जगामध्ये किती ज्ञानवान लोक तुम्हाला दिसतील. विविध क्षेत्रात गुरुवर्य महाराज म्हणायचे, माणसानं चंद्रावर पाऊल ठेवलंय एवढा मनुष्य हा बुद्धिमान आहे. मी आपल्याला सांगतो, खरंच सद्गुरु नारायणगिरीजी महाराज हे असे एक
महान विचाराचे संत होते. त्यांनी कधीही सुशिक्षितांचा अपमान केला नाही, वैज्ञानिकांचा अपमान केला नाही. त्यांनी कधी कुठल्या जातीय अशा वर्गावर टोचून काही बोलले नाही. मला वाटतं कीर्तनं शिकायची असतील तर या महात्म्यांना आपल्याला नजरेपुढे ठेवावं लागेल. हल्ली जसे आता वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रातले लोक काही स्वैर बोलतात, तसं कीर्तनकार सुद्धा हल्ली स्वैर बोलायला लागले. चालणार नाही, जमणार नाही. कीर्तनकारानं कधी जातीचा उल्लेख करू नये, कारण सर्व जाती धर्माला एकत्र आणणार हे एकमेव व्यासपीठ आहे. कीर्तनकार कोणत्याही जातीचा असला तरी त्यानं स्वतःच्या जातीच्या मोर्चाला सुद्धा जाऊ नये. हे समजून घ्या, हे समजून घ्या. ही फार उंचीची गोष्ट सांगतो, नाही तर त्याला या व्यासपीठावर उभं राहण्याचा अधिकार नाही. विठाला या डांगे पाटील कुटुंबाची माणुसकी एवढी मोठी आहे की जागा सगळी आता कमी पडलेली आहे. आणि म्हणून महिलांना पुन्हा विनंती, आपण पुढे जागा आहे, थोडं सरकून घ्या, उठून येऊन बसा बरं. पुन्हा माझ्याकडे आता चिठ्ठी येते आणि खूप लोक बाहेर आहेत, पण आता नाईलाजच आहे, कारण इथेही जवळजवळ सगळं गच्च भरलेलं आहे. पण जेवढं होईल तेवढं सरका. इकडे जागा इकडे थोडं सरकून घ्या. विठाला विठाला मागे वा ना. बस. हे पहा, इकडे पाठवा बापू, इकडे जागा, इकडे माणसं पाठवा. काही इकडे मोकळी जागा आहे, पाठवा इकडे. खालच्या बाजूनी पाठवलं तरी चालेल. कुंडलिक वरदा हरी उपयोग हा आम्ही इतरांचा घेतोच आहोत. काल बैलपोळा होऊन गेला, पशुपक्ष्यांचंही सहकार्य आम्ही घेतोय ना, त्याच्याशिवाय माणसाला पुढे जाता येतंय का? या सृष्टीमध्ये प्रत्यक्ष तर आपण अनेकांचा उपयोग घेतोच आहे, पण अप्रत्यक्ष आपल्यासाठी अनेक जीव काम करतायत. ते जीव आहेत म्हणून आपण जिवंत आहोत. काही जीवजंतू जर संपले तर आपण जिवंत राहणार नाही. आमचे पूज्य आपल्या या भागाचं श्रद्धास्थान काशिकानंद बाबा या ठिकाणी आले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. बसा बाबा. विठाला 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 आणि म्हणून आम्ही किती जगलो, यापेक्षा किती उपयोगी जगलो याला फार महत्व आहे. आणि आपण तोच प्रयत्न, चंदनासारखा हा प्रयत्न आपल्याला करत राहायचा आहे. आईसाठी, वडिलांसाठी, भावासाठी, गावासाठी, देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी, गोरगरिबासाठी. तुम्ही म्हणाल काय करायचं हो, आम्ही सामान्य माणसं काय करू शकतो देशासाठी आणि देवासाठी? नाही, आपल्याला होईल तितकंच करायचं आहे. राम सेतू बांधत असताना ती खारुताई असं म्हटली नाही की मी एवढा जीव आहे आणि मग मी कशाला जाऊ. तिने एवढंच म्हटलंय की मला जे होईल ते मी केलं पाहिजे. सर्वजण जर करतायत, आणि म्हणून मोठमोठे वानर, बलाढ्य वानर हे पर्वत आणून टाकत होते, मोठमोठ्या शिळा आणून टाकत होते. रामनामाचा त्यावरती उल्लेख करून दगड तरत होती, आणि तिथे एक छोटी खारुताई अंग पाण्यानं भिजवून अंगाला वाळू चिटकवून आणायची आणि थोडीशी टाकायची. काही लक्ष नव्हतं तिचं. पत्रकाराकडे नाही, कॅमेऱ्याकडे नाही, कोणाकडेच नाही हो. आपलं येरधारा, आपल्या लुटू येरधारा. हे मोठं छान काम असतं, तुम्हाला सांगतो. हे ज्यांच्या वाट्याला आलं ना ते भाग्यवान आहेत. विठाला 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 मायबाप हो, गावागावामध्ये सुद्धा अशी बहुसंख्य माणसं आहेत जी प्रसिद्धी परांगमुख राहतात.
भजनात अशी माणसं आहेत, गावच्या कार्यकर्त्यांमध्ये अशी माणसं आहेत, धावपळी करता अशी माणसं आहेत, ज्यांना कधी फोटो काढायला पुढे या म्हणलं तरी ते कोणाच तरी मागं जाऊन उभे राहतात. नाही नाही आम्ही दिसू म्हणते. आणि काही जण कोपरानं खोसून त्याला पुढे येतात. विठाला विठाला काय सांगायचं आता. हे अनुभव रोजच आपण सगळे घेतो. आम्हीच काय घेतो. यानं काय होणार आहे. नाही नाही यानं काही होणार नाही. मी सुरुवातीला म्हणालो यानं ना समाधान मिळेल ना समाजामध्ये मान्यता मिळेल. मान्यता मिळेल ती कामानंच. इथे बसलेली माणसं त्यांच्या प्रेमानं, कामानं, माणुसकीनं जगामध्ये टिकून आहेत. आणि तेच पुढच्या पिढीला शिकावं लागेल. आज आम्ही महाराष्ट्रभर इकडे तिकडे फिरताना पाहतो नुसती बोर्ड लावण्याची घोड आहे. चिम्याचा वाढदिवस गोम्यानं शुभेच्छा द्यायची आणि गोम्याचा वाढदिवस आला का चिम्यानं शुभेच्छा द्यायची. बरं ते चिम्यान गोम्या कोणाला माहीतच नसतात कोण आहेत. गावातलेच लोक विचारतात हा चिम्या कोण रे. तो नाही का खाल्ल्या आळीचा. असं ही जी नवीन पद्धती रूढ होते चुकीची आहे. आपली वाढवडील माणसंही माणुसकीनं ओळखली गेली. ही न्याय नीतीनं ओळखली गेली की हा शब्दाला जागणारा माणूस म्हणून कोणाची ओळख निर्माण झाली. यानं बहिणीचा प्रपंच उभा केला म्हणून कोणाची ओळख निर्माण झाली. या माणसानं गावच्या मंदिरासाठी भरपूर झटला म्हणून कोणाची ओळख निर्माण झाली. या माणसानं गोरगरिबांसाठी काम केलं म्हणून कोणाची ओळख निर्माण झाली. तेव्हा ओळख ही अशी छापाछापीतून निर्माण होत नाही. विठाला अरे काम इतकं चांगलं करावं की मग लोकांनी होऊन त्याचं कौतुक करावं. वा 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 हे चांगलं काम या माणसानं केलं. मग लोकांना माईकवर गुणगौरव करावा, बोर्ड लावून करावा. पण काहीच काम नाही धाम नाही. म्हणजे शेजारचा कुणी वारला तर हे त्याच्या तिरडी बांधायला सोडा तीळ घ्यायला सुद्धा जात नाही. आणि एकदम म्हणतात आता आपल्याला नगरसेवक व्हायचं. अरे कालपर्यंत तू झोपा काढल्या दादा. कधी कोणाच्या सुखात गेला नाही, दुःखात गेला नाही. रात्रीतून तुला काय स्वप्न पडलं नगरसेवक व्हायचं. रात्रीतून स्वप्न पडलं सरपंच व्हायचंय. रात्रीतून स्वप्न पडलं आमदार व्हायचंय. मला वाटतं ध्यानात घ्या. जगाचा इतिहास आपल्याला हेच सांगतो. जी माणसं सातत्य ठेवतायत, व्यवसाय असेल, शेती असेल, शिक्षण असेल, विज्ञान असेल, अध्यात्म असेल, सातत्य आहे तिथे समाधान आहे. बाकी धरसोडीला काही अर्थ नाही. विठाला मनुष्य जीवन फार सुंदर आहे. या जीवनात ज्ञान कमवता येतं, या जीवनात पुण्य कमावता येतं. नाही व दुसऱ्या जीवनात कुठेही संधी नाही आहे की काही गरिबाला मदत करावी आणि पुण्य कमवावं. ही इतर प्राण्यांना शक्य नाही. ग्रंथ वाचन करावं आणि पुण्य कमवावं. वडीलधाऱ्यांची सेवा करावी आणि पुण्य कमवावं. म्हणून माणसाला केवढं वरदान आहे हे परमेश्वरानं दिलेलं. त्याला पुण्य कमावता येतं. गरजू गरीब जो कोणी असेल त्याची सेवा कर. मी नेहमी सांगतो की एक जुन्या काळामध्ये एक मनुष्य राजाला भेटायला निघाला. भाकरी बांधून घेतली, पायी चालत निघाला. न्याहारीची वेळ झाली. त्यानं ओढ्याला पाणी शेजारी वाहत होतं. हातपाय धुतले, झाडाखाली येऊन बसला, भाकरी सोडली. जेवायचंय, घास घ्यायचा आहे, एवढ्या समोर एक जाळी होती आणि व्यालेली कुत्री होती. 2-4 पिलं तिचे ओरडत होते आणि कुत्री आशाळभूत नजरेने याच्याकडे पाहत होती. नजरेतून सुद्धा बऱ्याच भावना समजत असतात. नजरेतून आदर कळतो, नजरेतून श्रद्धा कळते, नजरेतून प्रेम कळतं, नजरेतून द्वेषही कळतो, तिरस्कारही कळतो, अहंकारही कळतो, नम्रताही कळते. विठाला 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 विठाला. संतांची दृष्टी ही कृपा दृष्टी असते. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले. बाप रखुमा देवीवरू विठ्ठले भक्ता तिधले वरदान. संतांची दृष्टी कृपा कटाक्ष करुणा असते, कृपा असते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं
त्या कुत्रीच्या नजरेमध्ये भूक होती, अपेक्षा होती, आणि ती त्या माणसाला जाणवली. त्यानं भाकरी घेतली, तुकडे करून त्या कुत्रीच्या जवळ नेऊन टाकून दिले. पुन्हा ओंजळभर पाणी पिला आणि चालायला लागला. तो म्हणला, अरे मी चालता बोलता माणूस आहे, भूक लागली कुठे मागून खाईल. हा मुका जीव आहे आणि त्यात नुकती व्यालेली आहे, छोटी छोटी पिलं आहे, दूध कुठून तिला निर्माण होईल. संवेदनशील माणसं अजून समाजामध्ये आहे, स्त्री पुरुष आहे, म्हणून जग अजून जगण्याच्या लायकीच आहे. हे महाराजांचे शब्द आहे. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की या जगातले सगळेच दानशूर पुण्यवान सत्कर्म करणारे ज्या दिवशी संपतील, एकमेकांना सुखदुःखात सहकार्य करणारे संपतील, त्या दिवशी हे जग जगण्याच्या लायकीचं राहणार नाही. विठाला आणि म्हणून आहेत जगात समस्या भरपूर आहे, पण चांगल्या गोष्टी सुद्धा भरपूर आहे. त्या आपल्याला पाहाव्या लागतील आणि त्याच आधारानं जगावं लागेल. आणि म्हणून गेला राजाच्या दरबारात तो माणूस. त्याला राजाला भेटायला जायचं होतं. तिथे गेल्यावर राजानं विचारलं, काय बाबा कशासाठी आलाय? म्हणे मला काही मदत पाहिजे, मुलीचं लग्न आहे. मग राजा म्हणला, तू काय देणार? गाणखत म्हणून काय देणार? म्हणजे काही नाही माझ्याकडे, गरीब माणूस आहे, सोनं नाही, जमीन नाही, काहीच नाही. मग म्हणे पुण्य दे काही तुझं आम्हाला. जुन्या काळात कदाचित पुण्याची गाणखत होत असावी. तो राजा म्हणला, तुझं काही पुण्य अर्पण कर, मी तुला मुलीच्या लग्नाला मदत करतो. तो म्हणला, साहेब पुण्य सुद्धा नाही, मी गरीब माणूस आहे, आजपर्यंत कधी 100-200 लोकांची पंगत सुद्धा घालू शकलो नाही, गरीब माणूस आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे पुण्य सुद्धा कोणतं नाही. तेवढ्यात एक ज्योतिषी आणि एक अत्यंत चांगला विद्वान शास्त्र जाणणारा तिथं बसलेला होता राज दरबारामध्ये. त्यानं सांगितलं, राजे साहेब हा मनुष्य खूप मोठा पुण्यवान आहे. पूर्वी तर पुण्य यानं काही केलेलंच आहे, पण आज यानं यज्ञ केलाय सकाळी, यज्ञ. तो म्हणाला, माझी चेष्टा करू नका गरीबाची, पायी चालत इथे आलो आणि मी कोणता यज्ञ केला? मी काही यज्ञ केलेला नाही. नाही म्हणे, तुझ्या नावावर यज्ञाचं पुण्य जमा आहे, एवढं मला माझ्या अंतर्ज्ञानानं दिसतंय. बाकी तू यज्ञ केला न केला हे मला माहित नाही, पण माझं शास्त्र खरं आहे, तुझ्या नावावर यज्ञाचं पुण्य जमा आहे. आणि मग त्या माणसाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं की मी एका भुकेल्या कुत्रीला वेळेला मदत केली आणि त्याचा परिणाम परमेश्वरानं यज्ञ म्हणून त्याचं पुण्य मला बहाल केलं. वेळेला कुणाच्या पाठीशी उभं राहणं, परतफेडीची अपेक्षा न करता उभं राहणं, हे समाजातली अनेक माणसं करतात. साध घातली आकाशा, नेदी प्रतिशब्द जैसा. कोण त्याची परतफेड, उपकाराची परतफेड उपकारानंच करील असं नाही. काही माणसं विसरून जातील आणि काही माणसं त्याच्याही पेक्षा उपकाराची परतफेड अपकारानंही करतील. पण तरी सुद्धा आपण आपली कर्म ही करत राहावी. असं म्हणतात की एका पाण्यात बुडणाऱ्या विंचवाला नाथ महाराज वाचवू लागले, पण हातातलं पाणी उंजळीत असा तो विंचू घेतला आणि थोडं पाणी कमी झालं, त्यानं हाताला दंश केला. 2-3 वेळा असं झालं. गोदावरीमध्ये स्नान करताना नाथ महाराज त्या विंचवाला वाचवायचा प्रयत्न पैठणला. आजूबाजूला जे होते आपल्यासारखी 4 माणसं, ते म्हणाले, महाराज अहो काय त्या मूर्खाला वाचवताय? पाणी कमी झाले की तो दंश करतोय, नांगी मारतोय. नाथ महाराज म्हणले, ते खरं आहे रे बाबा, पण आता काय करणार? तो नांगी मारत राहणार कारण तो त्याचा स्वभाव, आणि त्याला वाचवण्याचा प्रयत्न मी करत राहणार कारण हा माझा स्वभाव. जर तो त्याचा स्वभाव सोडत नाही, एवढा जीव आहे, तो जर त्याचा स्वभाव सोडत नाही, तर मी एवढा मोठा माणूस असताना माझा स्वभाव का सोडायचा? आणि म्हणून कुटुंबामध्ये सुद्धा काही माणसं संयमानं सुस्वभावी वागतात. सगळेच जण जर एकसारख्या स्वभावानं वागायला लागले तर कुटुंब टिकणार नाही. समाजामध्ये, गावामध्ये, शेजार पाजारमध्ये कैक माणसं एका पदरावर येतात, पण कैक माणसं संयमानं वागतात, नाही तर कोर्टही पुरणार नाही आणि कचेऱ्याही पुरणार नाही. विठाला विठाला मी का सांगतो, हा मनुष्य देह देव दुर्लभ काय, यासाठी मी हे बोलतोय. आणि म्हणून याच जन्मामध्ये पुण्य करता येतं, याच जन्मामध्ये दान करता येतं,
याच जन्मामध्ये आईवडिलांची सेवा करता येते, जशी ध्रुवबाळानं केली, पुंडलिकानं केली. जी आईची सेवा करून आईचं मार्गदर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं, ती सेवा याच जन्मात करता येते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हा जो मनुष्य देह आहे, स्वर्गात गेल्यावर तुम्हाला अमृत मिळेल, स्वर्गात गेल्यावर अप्सरांचं नृत्य पाहायला मिळेल, स्वर्गात गेल्यावरती कल्पतरूची उद्यानं पाहता येतील, चिंतामणीच्या खाणी आहे, कामधेनूची कळप आहे. स्वर्गात गेल्यावर सर्व दिव्य भोग आहे, पण स्वर्गात गेल्यावर पुण्य नाही, स्वर्गात गेल्यावर सेवा नाही. सेवा, पुण्य, सत्कर्म दोन गोष्टी कमवता येतात मनुष्य देहामध्ये. एक तर मनुष्याला चांगलं वागून कीर्ती कमवता येते, आणि पुण्य करून सद्गतीला जाता येतं. केले होय याची जन्मी अवघे विठोबाचा. आणि म्हणून महाराज म्हणतात हा देह देव त्याची इच्छा करतायत. अभंगाचं पहिलं देव इच्छिता ती पाहे. एक 5-10 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे, तेवढ्यामध्ये पुढील सर्व तिन्ही चरणाचा सारांश पाहून आपल्याला थांबायचं आहे. कारण बापूंचं पहिल्या दिवसापासूनचं जे काही भयंकर नियोजन, ते म्हणले 10ला अजिबात सुरू करायचं नाही, 10:30लाच झालं पाहिजे. म्हटलं बरं, तसं काही हरकत नाही. 10:30ला बरोबर भजन आमच्या भजनी मंडळींनी सुरू केलं. आणि पुढे आमची साधू संत मंडळी आहेत, तेही 2 शब्द मान्यवर आहेत, तेही बोलतील. 5-10 मिनिटाचा पुढील तोही कार्यक्रम फारसा नसला तरी संतपूजन आहे, त्यांना करायचे. सर्व संत मंडळी या परिवाराचा, कणकुरी गाव असेल, डांगे पाटील परिवार असेल, प्रेमानं नित्य संबंध असल्यामुळे सगळेजण उपस्थित आहे. आणि म्हणून मी अधिक लांबवणार नाही. पण 2 मुद्दे इथे आहे. स्वर्गातील देव मृत्यूलोकात येतात. पहिला प्रश्न असा निर्माण होतो की स्वर्गात त्यांना काही दुःख आहे का?
आणि स्वर्ग सोडून मृत्यू लोकात येतात, म्हणजे स्वर्गापेक्षा मृत्यू लोकात जास्त काही सुख आहे का? दोन्ही प्रश्न आहे. तर मला वाटतं स्वर्गात काही दुःख आहे का? तर स्वर्गात दुःख काही नाही. स्वर्गाचं वर्णन सर्व ठिकाणी केलेलं आहे. तुकोबारायांच्या अभंगात आहे, माऊलींच्या ओव्यात आहे, त्याचा मी वेळ आपला घेणार नाही. परंतु गीतेमध्ये जे सांगितलं की दिव्य भोग त्या स्वर्गामध्ये असतात आणि अशा दिव्य भोग ते सोडून इथे येतात. मला वाटतं नेहमी मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होते, हा गणिताचा नियम असतो. ज्या अर्थी स्वर्ग सुखाला डावलून मनुष्य देहाचं सुख ते इच्छितात, त्या अर्थी इथलं सुख हे जास्त असलं पाहिजे, म्हणूनच ते तिथून इथे येण्याची इच्छा करतात. विठाला हो हो. एक साधू महात्मा गंगेमध्ये स्नानाला गेले होते. स्नान झाल्यावर त्यांनी सहज पाण्यामध्ये असा हात हे केला, सूर्याला अर्घ्य अर्पण करावं म्हणून ओंजळीत पाणी घेऊन वाहू लागले सूर्याला. सूर्याचं नमन सुरू केलं. सूर्याय नमः, खगाय नमः, कृष्णय नमः, हिरण्यगर्भाय नमः, अर्काय नमः, भास्कराय नमः, रवये नमः, भानवे नमः. 12 नाव आहे सूर्याची. सूर्याला नमस्कार सुरू केला आणि तेवढ्यात काय झालं, त्यांच्या हातात त्या पाण्याबरोबर एक खडा आला होता. तो पाहिला चांगला त्याने देवाचं नमस्कार झाल्यावर. साधू महात्मा अनुभवी होते आणि तो खडा पाहिल्यावर लक्षात आलंय की हा खडा साधा सुद्धा नाही, हा परीस आहे. आणि परीसाचं वर्णन जे ग्रंथांमध्ये करून ठेवलं, मला वाटतं बऱ्याच गोष्टी नामशेष झाल्या, त्यातलं परीस सुद्धा आता नाही. आणि म्हणून तो परीस लोखंडाला लावला की सोनं होतं, आणि हा परीस आहे ओळखलं. आणि शेजारी कोणीतरी एक जण भाविक आंघोळ करत होता, घेतला आणि त्याला देऊन टाकला. बाबा हा परीस तुला घे. परीस आहे, हो परीस आहे, लावून बघ सोनं. त्यानं कुठंतरी लोखंड पुत्रा खिळा काय पडला, तो आणला, लावून पाहिलं, सोनं झालं. अहो महाराज, मग खराच परीस आहे, तुम्ही इतक्या सहज मला कसं काय दिला? हल्ली कुणी कोणाला काही सहज देतंय का? मतदान म्हणतो आम्ही, ते तरी सहज देतोय का आम्ही? कशा चालतात सोसायट्या, कशा चालतात ग्रामपंचायती? आणि म्हणून तुम्ही परीस देऊन टाकला महाराज, हा सहज देऊन टाकला. हो म्हणे देऊन टाकला, मला गरज नव्हती. आणि मग त्या माणसानं परीस घेतला, स्नान झालं, कपडे घातले, निघाला. आणि तो माणूस थोडा विचार करणारा होता. तो विचार करू लागला, ज्या अर्थी या साधूनं परीस सहजपणे दिला, त्या अर्थी या साधूकडे परीसापेक्षा काहीतरी श्रेष्ठ असलं पाहिजे. मुद्दा पुन्हा तोच सांगतो, मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा होते. विशेष गोष्ट प्राप्त झाली की सामान्य गोष्टीचं महत्व आपोआपच काय होतंय. तुमच्या घरामध्ये नवीन सोफा आणला 70-80 हजाराचा, मग 10-20 हजाराचा होता, तो बाहेर आणून टाकतात गोठ्याच्या कडेला. बरं आहे म्हणे, इथं आपलं गप्पा करीत कधी कधी बसाय. म्हणजे छोट्या वस्तूचं महत्व हे काय होतंय, कमी होत आहे. आणि म्हणून तो माणूस पळत गेला. साधू महाराज, अरे परत आला तू? हो परत आलो, पण मला असं विचारायचंय की तुम्ही हा परीस इतक्या सहज देऊन टाकलाय, म्हणजे याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीतरी तुमच्याकडे असेल. साधू म्हणाले, तुला त्या भानगडीत काय करायचं? मी तुला परीस देऊन टाकला म्हणजे टाकला, नाही पण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ काय? तर त्या साधूनं सांगितलं, हे पहा बाबा, मला माझ्या सद्गुरूंनी ज्या परमात्म्याची अनुभूती करून दिलेली आहे, तो परमात्मा हा परीसच काय, पण या जगाला बनवणार आहे, सगळ्याच ऐश्वर्याला निर्माण करणार आहे. हरियाला हता मग कैची भय चिंता. आता काय त्याच्या तो परमात्मा मिळाल्यानंतर असं म्हणतात, गीतेमध्ये म्हटलं, यम लब्ध्वा चापरम लाभम अन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. यम लब्ध्वा चापरम लाभम. तुका म्हणे आता लाभ नाही या परता, लाभ नाही या परता, लाभ नाही या परता.
याच्यापेक्षा मोठा लाभ या जगामध्ये ऐसा लाभ बांधा गाठी असं संतांनी म्हटलं. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी हो विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळ हा सुख सोहळा. हा जो सुख सोहळा आहे हा फार मोठा आहे. आणि मग साधूनं सांगितलं मला माझ्या सद्गुरूंच्या कृपेनं परमात्मा मिळाला. एक हिंदी भजन आहे, पायोजी मैने राम रतन धन पायो, पायोजी मैने राम रतन धन पायो, चोरन लूटे खर्चन खूटे, चोरन लूटे खर्चन खूटे, दिन दिन बढ़त सवायो, पायो जी मैं राम धन पायो, पायो जी मैंने राम धन पायो. वस्तु अमोलिक दी मेरे सद्गुरु. या भजनामध्ये सद्गुरु महाराजांना म्हणतायत, महाराज वस्तू अमोलिक दी मेरे. जगातल्या बाकीच्या वस्तूंचं मोल करता येईल, पण परमार्थाचं मोल, परमात्म्याचं मोल, त्याच्या भक्तीचं मोल हे कधी करता येत नाही. आणि म्हणून अर्थात मोठ्या गोष्टीतून छोटी गोष्ट वजा होते किंवा ती थोडीशी तिचं महत्त्व कमी होतं आहे. तसं मनुष्य देहातला आनंद हा मोठा आनंद आहे, तो स्वर्गातल्या आनंदाच्या सापेक्ष कितीतरी मोठा आहे. म्हणून स्वर्गातला आनंद देवांना कमी वाटतो. म्हणून इहलोकीचा हा देह देव इच्छिता ती पाहे. पण महाराज म्हणतात देह मिळाला म्हणून नुसतं भाग्यवान नाही, या देहामध्ये जे करायचंय, जे करणीय आहे ते आम्ही केलं पाहिजे. नाही तर करणे याची नि नावे भलतेची करी. जे करायला पाहिजे ते करत नाही, चुकीचं करतो. महाराज म्हणाले मग त्याला देहाचा आनंद कसा घेता येईल? लहानांना प्रेम द्यावं, ते देत नाही. वडीलधाऱ्यांशी आदरानं वागावं, तसा वागत नाही. माय भगिनींचा सन्मान करावा, यत्र नार्यस्तु पूज्यते तत्र रमन्ते देवताः. माय भगिनींचा सन्मान करत नाही. ग्रंथांचं चिंतन करावं, ते करत नाही. होईल तेवढा दान धर्म पुण्य करावं, करत नाही. प्रपंचातून वेळ काढून कधीतरी देवदर्शन, तीर्थयात्रा, देवधर्म करावा, करत नाही. आणि मग कशा अर्थानं आम्हाला हा देह धन्य करता येईल? आणि म्हणून आमच्याकडे जमीन आहे 20 एकर, पण आम्ही रोजचे 20 मिनिटही तिकडे जात नाही. 20 एकर जमिनीत जर का रोजचा 20 मिनिटही गेला नाही तर होईल का हो शेती? अहो इथं आमचे सगळे हे मायबाप अन्नदाता शेतकरी बसलेले. आपण 24 तासातले 20 तास काम करणारे शेतकरी आहेत, तरीही काम शिल्लक राहतात. 24 तासातले 20 तास, आणि जो 20 मिनिटही जात नाही त्याची कशी काय शेती होईल? तसं मनुष्य देह मिळाला आणि काहीच पुण्यकर्म, सत्कर्म, सद्भावना. म्हणून मला वाटतं जीवन सुंदर आहे. फक्त देवासाठी, देवाच्या भक्तीसाठी लागणारा भक्तिभाव आपल्याकडे पाहिजे. वडीलधाऱ्यांच्या सेवेसाठी लागणारा आदरभाव आपल्याकडे पाहिजे. ग्रंथ आणि देवता यांच्या पूजनासाठी लागणारा पूज्यभाव आपल्याकडे पाहिजे. कुटुंबामध्ये प्रेमानं वागण्यासाठी लागणारा वात्सल्य भाव, प्रेमभाव आपल्याकडे पाहिजे. आता बघा यादी करून काय काय आहे ना, आहे ना, आपल्याकडे आहे म्हणून तर बोलतोय मी. पण काही कमतरता असेल तर बाकीची कमतरता राहिली तर राहू द्यावा, आपण फार काळजी करतो. आता सगळं झालं तेवढंच राहिलं, सगळं झालं तेवढंच राहिलं, तेवढंच राहिलं म्हणता म्हणता आपणच जातो एक दिवस निघून. आपण म्हणत असतो आता इंटिरियर राहिलं, आता काय फक्त पुढचे पेवर ब्लॉक राहिले, आता काय गाईचा कोठा तेवढा दुरुस्त करायचा राहिला.
आता काय कंपाऊंड जरा पक्क करून घ्यायचं नाही. अहो प्रपंच करावाच लागतो, करू नये कोण म्हणतंय, पण तो पूर्ण होत नसतो. आणि म्हणून याच्यातलं एखादं काम राहिलं तर हरकत नाही. परंतु वडीलधाऱ्यांविषयी लागणारा आदरभाव आपल्याकडे आहे की नाही तपासून घ्यावा लागेल. देवळात गेल्यानंतर लागणारा भक्तिभाव आपल्याकडे नाही, तपासून घ्यावं लागेल. सुना, नातवंड, मुलं यांच्याशी वागताना लागणारा प्रेम भाव, वात्सल्य भाव, मुलं मुली, सुना, नातवंड, तो कुठे कमी पडतोय की काय? का मी जसा दुश्मनाशी वागतो तसाच घरच्यांशी वागतोय? तपासून घ्यावं लागेल. विठाला विठाला माणसं नुसती पळताय तिकडे तिकडे. या देवाला नमस्कार, त्या देवाचा अंगारा आण, या देवाचा तोडा बांध. काय करायचं या तोड्याचं? वारकरी संप्रदाय गंड्या तोड्याला महत्व देत नाही. हा संप्रदाय विचार प्रवर्तनाला महत्व देतो. ज्ञानोबा तुकोबारायांना असं वाटतं माणसांचे स्वभाव आणि विचार बदलले तर माणूस सुखी होईल. माणसाच्या घराच्या दिशा बदलल्यानं सुखी होईल की नाही याचा वारकरी संतांना फार स्वारस्य नाही. आणि म्हणून कधी कधी ही दिशा इकडे, ती दिशा हरकत नाही, आम्ही पाळतो तुम्ही पाळा, पण जीवनाची दिशा एकदा समजून घ्यावी लागेल. जीवनाची दिशा योग्य ठरली की घराच्या दिशा थोड्या इकडे तिकडे असल्या तरी सुद्धा जीवन कसं होईल? सुखाचं होईल, आनंदाचं होईल. म्हणून विचारा वाचून न पाविजे समाधान हा सांगणारा वारकरी संप्रदाय आणि ज्ञानोबा तुकोबारायांचे शुद्ध विचार. आणि म्हणून सांगण्याचा मतितार्थ इतका आहे की तुकोबाराय म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे. आम्ही मात्र या जन्माला येऊन धन्य ठरलो, कारण जे करायला पाहिजे तेच केलं. दास विठोबाचे. आयुष्य ज्याच्यासाठी मिळालंय ते समजून घ्यावं लागेल. आयुष्याचे साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद स्वरूप परमात्म पदाला प्राप्त होणं ही खरी मनुष्याची जबाबदारी आहे. आणि हे होत असताना महाराज म्हणतात स्वर्गातलं सुख. तुकोबारायांची भावना किती श्रेष्ठ आहे पहा. तुकाराम महाराज म्हणले, मला जर कुणी येऊन सांगितलं की आम्ही तुम्हाला स्वर्गात देव म्हणून न्यायला तयार आहे, इंद्रपदावर बसवायला तयार आहे. महाराज म्हणतात या सेवेपुढे, भक्तीपुढे, भजनापुढे, लोकांच्या प्रबोधनापुढे, थांबा रे थांबा, मध्ये मध्ये नका लई बाजू, या सेवेपुढे, भक्तीपुढे मी स्वर्गातलं सुख सुद्धा तुच्छ ठरवतो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे